थँक यू सो मच डीजे मास्टर. गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय एक वेगवान गोलंदाज मनोज. स्ट्रायकिंगला फलंदाज रितेश माळी आहे. नो स्ट्रायकिंगला फलंदाज केजू मुंडे, ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो आगासन संघ. टिनू बेडेकर देखील प्लेइंग 11 मध्ये आहे. तर सामना सुरू होतोय. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला चेंडू फुल टॉस, चांगला फटका आपण पाहतोय लॉंग ऑन मध्ये. एक धाव कंप्लीट आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. एका धावेने श्री गणेश करतोय, एका धावेने संघाचं आणि स्वतःचं अकाउंट ओपन करतोय फलंदाज रितेश माळी. धावसंख्या एक धाव धावफलकावरती आहे. आमच्या सोबत आजच्या दिवसामध्ये समालोचक आहेत नितीन काळन. गोलंदाज मनोज. एक वेगवान गोलंदाज आहे दातिवली टीमचा. ह्यावी सुरेख टायमिंग, फटका फसलाय. वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये. केजू मुंडे बॅक टू द पवेलियन. खूप मोठा धक्का बसतोय आगासन टीमला आणि पहिल्या चेंडूवरती बाद होतोय. केजू मुंडे बॅक टू द पवेलियन. थँक यू सो मच. निल्सन मढवी येतोय नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती. खूप मोठी सफलता प्राप्त केली मनोजने. मी आधीच म्हटलं होतं एक वेगवान गोलंदाज आहे मनोज आणि पहिल्या षटकामध्ये गोल्डन विकेट कॅरी केली आहे. केजू मुंडेला बाद करण्यामध्ये यश आलंय. एक खूप मोठा धक्का बसला मित्रमंडळी आगासन टीमला पहिल्या षटकामध्ये. इथून मात्र चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे आगासन संघाच्या माध्यमातून. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा मनोज सज्ज होतोय. स्ट्राईकना फलंदाज निल्सन मडवी. यावेळी चांगला फटका आपण पाहतोय. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे गली क्षेत्रामध्ये, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या एकने पुढे सरकेल. 2 धावा धावफलकावरती. खूप चांगली सुरुवात या मैदानावरती होते जयनुमान दातिवली संघाच्या माध्यमातून. मनोज पुन्हा एकदा. यावेळी चांगला फटका आपण पाहतोय. बिग हिट करतोय रितेश माळीच्या बॅट मधून. लॉंग बिग बे माइटी हिट षटकार. सो मच. ही ओळख आहे रितेश माळीची आणि आपली ओळख सिद्ध करतो या मैदानावरती. एक मोठा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला होता. पंचांचा इशारा वाईटचा येतोय. धावसंख्या एकने पुढे सरकेल. 9 धावा धावफलकावरती. आमच्या सोबत हेमंत म्हात्रे आहेत स्कोररच्या भूमिकेमध्ये. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये अजित पुत्रन सर आणि स्क्वेअरलेगचे पंच रमेश म्हात्रे सर. हे 2 ऑफिशियल पंच आहेत. चांगला चेंडू गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. स्लो रन चेंडू आपल्या गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन दाखवतोय. हा गोलंदाज मनोज. डॉट बॉलची समाप्ती होते. धावसंख्या स्थगित आहे. धावफलकावरती 9 धावा. 9 धावा धावफलकावरती आहेत एका गडीच्या मोबदल्यामध्ये. यावेळी चांगला फटका आपण पाहतोय. लॉफ्टेड कव्हर ड्राइव्हचा फटका चेंडूला फेकून देतोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार.
मॅच पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पहिला धक्का खूप लवकर बसलाय तो म्हणजेच प्रथम फलंदाजी करणारे आगामी टीमला केजू मुंडे शून्यावरती बाद झाला. त्यानंतर आपण पाहतोय चांगली पार्टनरशिप बनवली आहे निल्सन मडवी आणि रितेश माळीने. खास करून रितेश माळीच्या बॅट मधून एक षटकार एक चौकार आलाय. तर नवीन गोलंदाज अक्षय म्हात्रे. ओव्हर द विकेट. यावेळी शॉर्ट ऑन बॉल करण्याचा प्रयत्न केला होता फटका फसलाय. सोप्पा झेल टिपतोय शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये आणि अजून एक धक्का बसतोय मैदानाच्या आतमध्ये. आगासन टीमला निल्सन मडवी बॅक टू द पवेलियन. आदरणीय शत्रुघ्न भोईर साहेबांचं आगमन होत आहे. कल्याण शहर उपाध्यक्ष आहेत त्यांचे देखील शुभागमन होते. हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. अक्षय म्हात्रेने गोल्डन विकेट कॅरी केली आहे. नवीन फलंदाज करण बेडेकर. स्ट्रायकिंग फलंदाज रितेश माळी आहे. नष्टकर फलंदाज करण येतोय. गोलंदाज अक्षय. ह्यावेळी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता प्रयत्न फसलाय. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने वळण घेतोय आणि विशाल मडवीच्या हातामध्ये विसावतोय. डॉट बॉलची समाप्ती होते. मास्टर माइंड संगनायक यष्ट्यांच्या पाठीमागे आपण पाहू शकाल विशाल मडवी. गोलंदाज अक्षय पुन्हा एकदा सज्ज होईल. टप्प्याला चेंडू हुकचा लाजवाब देखना नजाकत बरा फटका लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय षटकार. आहेत स्विच इट आठवण करून देतोय केविन पीटरसनची आणि फेकून देतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय चौकार. धावसंख्या 4 ने पुढे सरकेल. 23. 23 धावा धावफलकावरती. खूप चांगली सुरुवात या मैदानावरती होते. आगासन संघाच्या माध्यमातून संघाला सावरण्याचं काम केलंय. एका मोठ्या धावसंख्या दिशेने वाटचाल करताना आपण पाहू शकाल रितेश माळीचा बल्ला बोलतोय. रितेश माळी नावाचं वादळ निर्माण झालंय. फुल टॉस चेंडू मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकला नाही. चांगले क्षेत्ररक्षण मिड ऑफ मध्ये एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. 24. 24 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे आणि दुसऱ्या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. 24. 24 धावा धावफलकावरती आहेत. अक्षय पुन्हा एकदा सज्ज होतोय. टप्प्याचा हा चेंडू आपण पाहतोय. टप्पा पडल्यानंतर लेग ब्रेकच्या माध्यमातून वळण घेतोय. डॉट बॉलची समाप्ती 2 षटकांचा वाजवी समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12.00 च्या सरासरीने 24 धावा धावफलकावरती आगासन या टीमची डीजे.
तिसरं षटक फेकण्यासाठी. स्ट्रायकिंगला फलंदाज रितेश माळी. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा होता, झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता फॉलो थ्रू मध्ये. एक धाव कंप्लीट आणि चित्याच्या वेगाने या 2 धाव पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. एक चांगला ताळमेळ पाहायला मिळतोय करण बेडेकर आणि फलंदाज रितेश माळी मध्ये. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 26 धावा धावफलकावरती. खूप चांगली सुरुवात करतोय आगासन संघ. ज्याप्रमाणे पहिला धक्का 1 या धावसंख्येवरती बसला होता आगासन टीमला, त्यानंतर 25 धावांची पार्टनरशिप. यावेळीचा चांगला फटका पण पाहतोय. शॉर्ट आर्म पुल करतोय. पुल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडरफुल षटकार. ज्याच्या नावाचा जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. आपल्या भिवंडीचे साहेब ते नवगज कपिल पाटील खासदार. आपल्या भिवंडीचे साहेब ते नवगज कपिल पाटील खासदार. थँक्यू सो मच. धावसंख्या 6 ने पुढे सरकेल. 32 धावा धावफलकावरती. नक्कीच निल्सन मडवी देखील स्वस्तामध्ये बाद झाला. फक्त एका धावेचं योगदान दिलं. केजू मुंडे 0 वरती बाद झाला आणि वैयक्तिक रितेश माळी फलंदाजी करतोय. 10 चेंडू आणि 300च्या स्ट्राईक रेटने 30 या धावसंख्येवरती फलंदाजी करतोय. अजून एक चांगला फटका पण पाहतोय. लॉंग बिग वे, माइटी हिट, आउट ऑफ द पार्क, लॉंग षटकार. थँक्यू सो मच. धावसंख्या 38 धावा धावफलकावरती आणि वैयक्तिक 36 या धावसंख्येवरती फलंदाजी करतोय रितेश माळी. ऑन फायर. लांब षटकार मारणं ही त्याची ओळख आहे आणि लांबवरचे षटकार पाहायला मिळतात रितेश माळीच्या बॅट मधून. अजून एक आखूड टप्प्यात चेंडू शॉर्ट आर्म पुल करतोय. एक धाव कंप्लीट आणि चेंडू फ्लाय होतोय सीमारेषेच्या बाहेर, स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि पंचांचा इशारा येतोय चौकार. थँक्यू सो मच. 12 चेंडू आणि वैयक्तिक 40 या धावसंख्येवरती फलंदाजी करतोय. एकदा जोरदार टाळ्या रितेश माळीसाठी. धावसंख्या 42. अजून एक चांगला फटका फसलाय. अक्षय म्हात्रे जज करतोय परंतु सोप्पा झेल टिपलाय. अनिकेत म्हात्रेने वायडिश लॉंगॉन क्षेत्रामध्ये आणि वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये. रितेश माळी बॅक टू द पवेलियन. थँक्यू. नवीन फलंदाज विराज मुंडे. एकदा जोरदार टाळ्या रितेश माळीसाठी. 40 धावांची विस्फोटक आणि वादळी खेळी साकारली आहे आपल्या संघासाठी. पुढील चेंडू पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन. हलक्या बॉटमहँडचा वापर करून ऑन साइडला चेंडू होते मिड विकेट क्षेत्रामध्ये. एक धाव कंप्लीट. चांगले क्षेत्ररक्षण जयेशच्या माध्यमातून आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. पहिल्या 3 षटकांचा खेळ समाप्त होतो आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 43 धावा धावफलकावरती आगासन या टीमची. डीजे थँक्यू.
तर वळूया आपण व्यासपीठावरती. एक विशेष सन्मान केला जाईल. गौरीपाडा गावचे पोलीस पाटील आदरणीय रघुनाथजी म्हात्रे साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते शत्रुघ्न भोईर साहेबांचा शुभ सन्मान करायचा आहे. कल्याण शहर उपाध्यक्ष आहेत भारतीय जनता पार्टीचे आणि त्यांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. आपल्या व्यासपीठावरती आलेल्या पाहुण्यांचा मान सन्मान करणं ही आपल्या भारताची परंपरा आहे आणि ती परंपरा जोपासली जाते आयोजकांच्या माध्यमातून. थँक्यू सो मच. अक्षय म्हात्रे येतोय सेकंड स्पेल मध्ये. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक कोट्यातील चौथं षटक घेऊन स्ट्रायकिंग फलंदाज करण बेडेकर आहे. नॉनस्ट्रायकिंग फलंदाज विराज मुंडे आहे. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 43 धावा बनवल्यात पहिल्या 3 षटकांमध्ये. चांगला चेंडू आपण पाहतोय. स्विंग एन मिस. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने वळण घेतोय. दोन्ही बाजूला वळवण्याची क्षमता या गोलंदाजामध्ये आहे. लेग ब्रेक ऑफ ब्रेकच्या माध्यमातून गोलंदाजी करतोय अक्षय म्हात्रे हा गोलंदाज. धावसंख्या स्थगित आहे. 43 धावा धावफलकावरती. अजून एक चांगला चेंडू. स्ट्रॉंग अपील आणि कॉट बिहाइंड. सुरेख झेल टिपतोय यष्ट्यांच्या पाठीमागे विशाल मडवी आणि अजून एक धक्का बसतोय मैदानाच्या आतमध्ये. आगासन टीमला करण बेडेकरची खेळी संपुष्टात. ज्याच्या नावाचा जय जयकार ते 9 गज कपिल पाटील खासदार. ज्याच्या नावाचा जय जयकार ते 9 गज कपिल पाटील खासदार. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. थँक्यू सो मच. तर नवीन फलंदाज मोनिश मुंडे. मोनिश मुंडे आणि विराज मुंडे ही जोडी आहे मैदानावरती. अक्षय म्हात्रे पुन्हा एकदा सज्ज होतोय. रायतम ओव्हर द विकेटने मारा करतोय. खूप चांगली गोलंदाजी होते यावेळी अक्षय म्हात्रेच्या माध्यमातून. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये रमेश म्हात्रे आहेत. मॅन फ्रॉम सागाव. टप्प्याचा हा चेंडू शॉर्ट आर्म पुल करतो. एक धाव कंप्लीट. गॅप मध्ये खेळतायत. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. थँक्यू सो मच. धावसंख्या 4 ने पुढे सरकेल. 47 धावा धावफलकावरती. चौथं षटक मार्गस्थ आहे. पहिला मोठा फटका येतोय. मोनिश मुंडेच्या बॅट मधून चौकार येतोय. चांगला चेंडू आपण पाहतोय. फटका फसलाय. झेलची शक्यता असते. लाजवाब देखना. डोळ्याचं पारणं फेडणारं क्षेत्ररक्षण दाखवतोय. आउटस्टँडिंग झेल टिपतोय. मॅग्निफिसंट झेल टिपतोय देवेंद्र पाटील डीप लॉंग अप मध्ये आणि मोनिश मुंडेची खेळी संपुष्टात. थँक्यू सो मच. वैभव बेडेकर येतोय नवीन फलंदाज. 7व्या क्रमांकावरती. अर्धा संघ तंबू मध्ये परतलाय आगासन या टीमचा. खूप चांगली गोलंदाजी. दातिवली संघाच्या माध्यमातून. एकाच विभागातील हे 2 संघ आहेत. एकाच जंगलातील हे 2 वाघ आमने सामने. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने वळण घेतोय. फुटबॉल वळवण्याची क्षमता या गोलंदाजामध्ये आहे आणि आपल्या क्षमतेनुसार आपल्या गुणवत्तेला न्याय देतोय. या मैदानावरती अक्षय म्हात्रे वाजवी षटक फेकतोय. इकॉनॉमिकल षटक फेकतोय. अक्षय म्हात्रे पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट टर्म ओव्हर द विकेटने मारा करतोय. स्ट्रायकिंगला फलंदाज. चांगला चेंडू. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. बॅक टू बॅक 2 चेंडू. निर्धाव चेंडू फेकतोय आणि 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर
धावसंख्या आहे धावफलकावरती 47 धावा धावफलकावरती. अवघ्या 4 धावेंचं षटक फेकलंय गोलंदाज अक्षय म्हात्रेने आणि दातिवली टीमला कमबॅक करून दिलंय या सामन्यामध्ये. डीजे सामना असेल दुसऱ्या फेरीमधील. पहिला सामना तन्मय 11 वडवली विपक्ष आदर्श क्रिकेट संघ पडले आणि यापुढील सामने हे 4-4 षटकांचे असतील. पहिला चेंडू बीमर पंचांनी दंडित केलंय. नो बॉलचा इशारा येतोय. नो +4 एकूण 5 धाव मिळत आहेत या चेंडूवरती आणि येणारा चेंडू फ्रीट असेल. पहिला चेंडू बीमर चेंडू फेकलाय. पंचांनी फर्स्ट वॉर्निंग सुद्धा दिलेली आहे. अजित पुत्रन सर मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. जर दुसरा चेंडू बीमर चेंडू फेकला तर या सामन्यामध्ये पुन्हा तो गोलंदाजी करू शकत नाही. अनिकेत चांगला चेंडू मित्र म्हणेन फेकला होता. फ्रीटचा हा चेंडू होता. यावरती नक्कीच फायदा उचलू शकला नाहीये फलंदाज वैभव बेडेकर. डॉट बॉलची समाप्ती होते. धावसंख्या स्थगित आहे 52. 52 धावा धावफलकावरती आगासन या टीमची. अनिकेत राऊंड विकेट. यावेळेस मिस टायमिंग फटका झेलची शक्यता असेल. अनिकेत जज करतोय आणि सोप्पा झेल टिपतोय. आउटस्टँडिंग मॅग्निफिसेंट अप टिपतोय आणि अजून एक धक्का बसतोय मैदानाच्या आतमध्ये. वैभव बेडेकर टू द पविलियन. तर नवीन फलंदाज ओमकार पाटील येतोय. स्ट्रायकिंग फलंदाज विराज मुंडे आहे. फलंदाज ओमकार पाटील आहे आणि गोलंदाजी मार्गवरती अनिकेतने पहिला चेंडू खराब चेंडू फेकला होता. त्यानंतर सुरेख कमबॅक केलंय. राऊंड विकेट. चांगला फटका. स्टँड अँड डिलिव्हर. लॉंग बिग वे माइटी हिट ह्यूज मॅक्सिमम आउट ऑफ द पार्क षटकार. थँक्यू सो मच. थँक्यू. धावसंख्या 6 ने पुढे सरकेल. 58 धावा धावफलकावरती षटकार ठोकलाय फलंदाज विराज मुंडेने. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत शेवटच्या षटकातील. चांगला चेंडू आपण पाहतोय. इन स्विंगिंग यॉर्करचा वापर करतोय. ज्याला क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्र म्हटलं जातं त्या ब्रह्मास्त्राचा वापर करतोय हा गोलंदाज अनिकेत. पुढील चेंडू मिस टायमिंग फटका. झेल सोडला जातोय. एक धाव कंप्लीट आणि चेंडू लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर चौकार. बासष्ट धावा धावफलकावरती
शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 62 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. स्ट्राईक येणं फलंदाज विराज मुंडे. एक षटकार एक चौकार ठोकलाय. आखो टप्प्याचा हा चेंडू ऑन साइडला चेंडू येतोय. डीप लॉंग ऑन मध्ये एक धाव कंप्लीट. धावबाची संधी आणि फलंदाज बाद. 5 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर 63 धावा धावफलकावरती आणि 64 धावांचं खूप मोठं लक्ष ठेवलंय आगासन या संघाने जय हनुमान दातिवली या संघासमोर. तर पडले संघ आणि वडवली संघ टॉस साठी या पुढीलचा सामना असेल आदर्श 11 पडले विपक्ष तन्मय 11 वडवली या दोन टीम मध्ये. ज्याच्या नावाचा जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार. ज्याच्या नावाचा जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. आपल्या भिवंडीचे साहेब ते नवगज कपिल पाटील खासदार. आपल्या भिवंडीचे साहेब ते नवगज कपिल पाटील खासदार. खरी ठाणे जिल्ह्याची शान येऊन कर्तव्याची जाण. कपिल पाटील साहेबांना आहे दिल्लीमध्ये हुमान. आहे दिल्लीमध्ये हुमान. आहे दिल्लीमध्ये हुमान. खरी ठाणे जिल्ह्याची शान येऊन कर्तव्याची जाण. कपिल पाटील साहेबांना आहे धन्यवाद. दिल्लीमध्ये हुमान. चला राकेश कुंभार नाचू नका. टॉस साठी या. टॉस साठी या लवकर. आणि त्यांच्या विरुद्ध असेल वडवली. तन्मय 11 वडवलीचे कॅप्टन सतीश यायचे आणि स्वप्नील म्हात्रे यायचे टॉस साठी. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच असतील 4 षटकांची. 4 दिवस जेव्हा स्पर्धा असते 32 संघ ज्यावेळी असतात त्यावेळी तुम्हाला दुसऱ्या फेरीतील सर्व सामने 4 षटकांचे पाहायला मिळत आहेत. आदर्श चषक स्पर्धा सुद्धा तुम्ही पाहिली. खूप चांगली स्पर्धा आली. त्या स्पर्धेत सुद्धा हे चित्र तुम्ही पाहिलं. पहिल्या फेरीतील सर्व सामने 5 षटकांचे आणि दुसऱ्या फेरीतील सर्व सामने 4 षटकांचे आणि खूप चांगली स्पर्धा पार पडली होती छत्रपती क्रीडांगण देसाईच्या मैदानामध्ये. दया गायकवाड साहेबांचं आगमन होते. विद्यमान नगरसेवक आहेत विठ्ठल केनी साहेबांचे आगमन झाले. साहेबांचं मनपूर्वक स्वागत. वसनप्पा साहेबांचे आगमन झाले. त्यांचे आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक दया गायकवाड साहेबांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते टॉस करायचे. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच 4 षटकांची मॅच असेल. त्यांच्यावरी सारी मदार. लोकनेते दानशूर त्यांच्यावरी सारी मदार. आपल्या भिवंडीचे साहेब ते नवगज कपिल पाटील खासदार. आपल्या भिवंडीचे साहेब ते नवगज कपिल पाटील खासदार. सेकंड राऊंड आहे कारण की पहिल्या फेरीतील ज्यावेळी सामने होतात त्यावेळी नक्कीच आपण संघनायकाशी संपर्क साधतो. आता दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच आहे. पडले संघ टॉस पिन आहे. पडले संघाने नाणेफेकी जिंकली. जनतेच्या तर सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. पहिले षटकावरती गोलंदाज केजी मुंडे. पहिला चेंडू चांगला चेंडू होता. मिडॉनवर क्षेत्ररक्षक खूप वेगाने आले होते. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता ओमकारचा. ओमकार पाटील होते तिथे. 64 धावांचं लक्ष आहे.
मागच्या मॅच मध्ये 68 धावा VCC उसरगा संघाने चेस केल्या आहेत. केजू मुंडे गोलंदाजी मार्कवर. वडवली गाव एंड कडून राईट मोर द विकेट. सेकंडला फलंदाज विशाल मडवी. निवृत्ती मात्रेने एका धावेने खातं उघडले. 64 धावांचा पाठलाग करत असताना जयनमन दातिवली संघ इथे मात्र चेंडू घेऊन करतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षण डीप मध्ये एकदा पूर्ण होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव इथे पाहता पाहता वेगाने पूर्ण केली जाते. काय गोलंदाजी केली जाते. मोठ्या फटक्यापासून आतापर्यंत वंचित ठेवले केजू मुंडेने. गोवा SPL अक्षरशः गाजवली या गोलंदाजाने. तोच गोलंदाज तुम्ही पाहतायत केजू मुंडे. कालच्या दिवसात सुद्धा आपण पाहिलं केजूला ग्रामीण स्टार या संघामधनं ठाणा रायगड यावेळी ज्यावेळी मॅच होते तेव्हाही बऱ्याच वेळा आपण पाहतो केजूला. केजू राईट मोर द विकेट. इथे फुल टॉस चेंडू होता. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक घेत आहेत. निल्सन मडवी आहेत तिथे. चूक होणार नाही आणि पहिला धक्का लागतोय दातिवली संघाला. विशाल मडवी बॅक टू द पॅव्हेलियन. धन्यवाद. 3 धावसंख्येत पहिला धक्का लागलाय. विशाल मडवीची खेळी समाप्त. नवीन फलंदाज जयेश म्हात्रे येत आहेत. 64 धावांचा पाठलाग आहे. मात्र केजू मुंडे सारखा सुपरमॅन गोलंदाज त्यांच्याकडे जो चांगली गोलंदाजी करू शकतो. आणि आतापर्यंत केजूने 3 चेंडू फेकले. 3 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते केजू मुंडेच्या माध्यमातून. याच गोलंदाजीसाठी तो जाणला जातो. वडवली गाव एंड कडून गोलंदाजी मार्कवर राईट मोर द विकेट. स्ट्रायकेटला फलंदाज निवृत्ती म्हात्रे. इथे मात्र वेगवान चेंडू होता. मात्र हातावरती नियंत्रण नव्हतं. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. पंच अजित सरांचा इशारा येतोय. स्वेअर वाईट चेंडू. 1 ने धावसंख्या पुढे सरकते. धावपल धावा लागले 4. अजित सरांचा पण विचार केला. अजित सर आणि रवी म्हात्रे सुप्रीमो चषक मध्ये राहुल 11 या एकाच संघामध्ये खेळलेत. खूप चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून खेळलं. इथे फटका चांगला आहे. लॉंगांच्या डोक्यावरनं चेंडू आउट ऑफ द पार्क. हा षटकार. केजू गोलंदाजी मार्कवर राईट मोर द विकेट. इथे मात्र हातावरती नियंत्रण नाहीये. पंच अजित सरांचा इशारा येतोय. पुन्हा स्वेअर चेंडू घोषित केला जातोय. 1 ने धावसंख्या पुढे सरकते. धावपल धावा लागतात त्या 11. 64 धावांचं लक्ष. 11 धावा आतापर्यंत धावपलवरती लागल्या आहेत. क्रिकेटमध्ये कोणतेही लक्ष तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही. मात्र त्यासाठी तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल. धावांचा जर पाठलाग करायचा असेल तर चांगली फलंदाजी करावी लागेल. इथे मात्र एज लागते. मात्र चेंडू फाईन लेगच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू सीमा पार जाईल 4 धावांसाठी. पंधरा धावा धावपल झाले. आता केजू मुंडेचं षटक थोडस महागडे ठरत चालले. धावा वेगाने येत आहेत. इथे मात्र चांगला चेंडू होता. चेंडूने बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क झाला नाही. षटक समाप्त होतोय. पहिल्या षटकात 15 धावा खर्च केल्या केजू मुंडेने. 49 धावांची अजूनही गरज आहे.
दातिवली संघाला येणाऱ्या 24 बॉल मध्ये. पंचांच्या भूमिकेत आपण बघतो रमेश म्हात्रे मॅन फ्रॉम सागाव, ज्याने एक काळ गाजवला सागाव टीम साठी. दुसऱ्या बाजूला स्क्वेअर लीगचे पंच अजित पुत्रवंसन तुम्ही पाहतायत. राहुल 11 मॅचलेस या संघामध्ये ते खेळायचे आणि खूप चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून खेळलं जायचं. त्यांच्या सोबत आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये तुम्ही पाहतायत गौरीपाड्याचे रवी म्हात्रे. रवी म्हात्रे आणि अजित पुत्रम सर एकाच संघामध्ये सुप्रीमो चषक खेळले होते. आणि टेनिस बॉल मधली खूप मोठी स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेकडे पाहिलं तर स्वर्गीय रतन वासुंदी चषक, त्यानंतर सुप्रीमो चषक अशा मानांकित स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतात खुल्या गटातनं. 24 खेळ अजूनही शिल्लक आहे. 49 धावांची अजूनही गरज आहे. आणि खुल्या गटात ज्यावेळी खेळाडू क्रिकेट खेळतात त्यावेळी नक्कीच त्यांची चर्चा भरपूर होते. रोशन ग्रामीण क्रिकेट आपल्या गावासाठी मात्र खुल्या गटातनं ज्यावेळी त्यांची वर्निंग लागते नक्कीच त्यावेळी मात्र त्यांचं नाव चर्चेत राहतं. विराज येत आहेत दुसरं षटक घेऊन. विराज मुंडे वैयक्तिक पहिल्या आणि संघाचं दुसरं षटक घेऊन येत आहेत. 3 क्षेत्ररक्षक आता मात्र 38 सर्कलच्या बाहेर आहेत. निल्सन लॉंग ऑनला आहेत. मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक, लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक आहे. इथे मात्र चेंडू खेळून काढतोय लॉंग ऑफच्या दिशेने. चेंडू खूप वेगाने आलाय मात्र तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. 2 धावा. दोन धावसंख्या पुढे सरकेल. धावपलका धाव लागतात त्या 17. खेपट्टीवरनं धावायचं नाही लगा, लक्षात घ्या. फलंदाज विराज राईट मोर द विकेट. ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू पंच वाईट चिकून करतायत. हातावरती नियंत्रण नाहीये. 1 ने धावसंख्या पुढे सरकते. धावपलका धाव लागतात त्या 18. जयेशने 2 धावेने आपलं खातं उघडलंय. धावसंख्या 18. दातिवली संघाची 64 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 18 धावा धावपलकावरती लागल्यात. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. इथे मात्र चेंडू खेळून काढतोय वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेने. चेंडू सरळ खेळाडू कक्षामध्ये सीमा पार 4 धावांसाठी. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. जर्मन दातिवली संघाच्या माध्यमातून 64 धावांचा पाठलाग करत असताना ज्या सुरुवातीची गरज होती ती चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. सुरुवात चांगली झाली की शेवटही चांगलं होतं. विराज इथे फटका चांगला आहे मात्र वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक जज करतात निल्सन. चूक होणार नाही आणि फलंदाज जयेश मात्रेची खेळी इथे समाप्त. दोन गडी बाद झालेत. नवीन फलंदाज देवेंद्र पाटील येत आहेत 4थ्या क्रमांकावरती. 64 धावांचा पाठलाग करत असताना 22 धावा आतापर्यंत धावपलकावरती लागले आहेत. लक्ष थोडंसं मोठं आहे मात्र त्या लक्ष्याचा पाठलाग आपण करू शकता. त्यासाठी चांगली फलंदाजी करावी लागेल. जयमान क्रिकेट संघ गौरीपाडा आयोजित खासदार चषक 2020 GTC च्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली आहे. विराज गोलंदाजी मार्कवर. समालोचन कक्ष कडून राईट मोर द विकेट. हातावरती नियंत्रण नाहीये विराजच्या. ऑफस्टम्पच्या भरपूर बाहेर चेंडू. हेच पंच रमेश म्हात्रे यांनी पहिल्यांदा चेंडू शेअर घोषित केलाय. धावसंख्या 23. 64 धावांचं लक्ष. 23 धावा आतापर्यंत धावपलकावरती लागल्यात. मागच्या मॅच मध्ये 68 धावांचा पाठलाग सहज केला BCC उत्सर्ग संघाने. विराज राईट मोर द विकेट.
इथे मात्र डॉट चेंडूची समाप्ती होते. डॉट बॉल. निवृत्ती मात्र स्ट्राईक एंडला आहेत. नोट सेकंडला देवेंद्र पाटील आहेत आणि गोलंदाज विराज मुंडे आहेत. 23 धावा आतापर्यंत धापक लागले. मिड ऑफला केजू मुंडेला तुम्ही पाहतायत. एष्टी शॉट थर्ड मॅन, शॉट फाईन लेग, शॉट पॉइंट, डीप कव्हर, लॉंग ऑफ. इथे मात्र बिमर चेंडू होता आणि पंचांनी चेंडू नो घोषित केलाय. येणारा चेंडू आता फ्रीट असेल. 2 धावा मिळतील. धावसंख्या 25. प्रत्येक बिमर चेंडू रनआउट साठी तुमच्याकडे एक रिव्ह्यू असेल. आता तो रिव्ह्यू तुम्हाला 15 सेकंदाच्या आत घ्यायचा आहे. धावसंख्या 25. येणारा चेंडू फ्रीट. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. तिसरे पंच जय पवार. फलंदाज बाद आहे. रनआउट. सीमारेषा लाईन क्रॉसिंग कंपल्सरी लक्षात घ्या. ओमकार पाटीलचं बघा किती लक्ष आहे. ओमकारला माहिती आहे 2 धावा मिळू शकतात. आदरणीय दीपेश पटेल साहेबांचं आगमन होते. हार्दिक हार्दिक स्वागत. प्रितेश पटेल साहेबांचं आगमन होते. हार्दिक हार्दिक स्वागत या खासदार चषकामध्ये. धावसंख्या 25. दुसरं षटक मार्गस्थ. धावसंख्या चांगली मात्र फलंदाज धावचीत बाद झालाय. 26. दुसऱ्या धावघेतानाच फलंदाज तकीत बाद झाले. 26 धावा. फुलटॉस चेंडू होता मात्र टायमिंग व्यवस्थित झालं नाही. ओमकार पाटील जज करतायत आणि फलंदाजी ते बाद होईल. देवेंद्र पाटीलची खेळी समाप्त. धावसंख्या 2 षटकांचा खेळ संपला. धावा झाल्या आता 26. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 38 धावा अजूनही करायचे आहेत. 18 चेंडू 38 धावांची गरज आहे. जयहनुमान दातिरी संघाला नवीन फलंदाज रोहित नाईक मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अठरा चेंडू 38 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो गोलंदाज केजू मुंडे. वैयक्तिक दुसरं आणि संघाचं तिसरं षटक गोलंदाज केजू. इथे मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता. त्या चेंडूला भिरकावून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं आणि पंचांचा इशारा येतोय हा षटकार.
17 चेंडू 32 धावांची अजूनही गरज आहे. मॅच अजूनही बॅलन्स आहे. केजू मुंडे गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र अजून एक धमाका. क्षेत्ररक्षक मात्र जज करतायत. टायमिंग व्यवस्थित झालं नाही. फटका चांगला होता मात्र टायमिंग व्यवस्थित झालं नाही आणि फलंदाज बाद होईल. रोहित नाईकची खेळी समाप्त. गरज आहे. विनीत आलेत नवीन फलंदाज विनीत पाटील. 16 चेंडू 32 धावांची गरज आहे. 14 चेंडू मध्ये दातिवली संघाने 32 बनवले आहेत आणि 16 चेंडू मध्ये अजूनही 32 करायचे आहेत. केजू गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म ओव्हर द विकेट. वेग भरपूर आहे. इथे मात्र क्लीन बोल्ड. फलंदाज अक्षय मात्रेची खेळी समाप्त आणि बॅक टू बॅक 2 धक्के दिलेत केजू मुंडेने. कोण कोण नाचणार? तू उठ, तू पण उठ. आता सगळे सुट्या. मैदानाच्या आतमध्ये केजू मुंडे हॅट्रिकच्या उमेदवार आहे आणि बघा या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक तो पूर्ण करतोय का. अनेक हॅट्रिक त्याच्या नावावरती आहेत. अनेक मिडन षटक त्याच्या नावावरती आहेत आणि बघायचंय खासदार चषक मधली पहिली हॅट्रिक तो आपल्या नावावर नोंदवतोय का. 15 चेंडू आणि 32 धावांची गरज. केजू गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे चेंडू हवेत होता मात्र शॉर्ट दरम्यानला 1 धाव मिळेल. 1 धाव. धावसंख्या 33. 31 धावांची अजूनही गरज आहे. 14 चेंडू 31 धावांची अजूनही गरज आहे. विकेट हॅट्रिकच्या उंबरवर होता. 2019 मध्ये 3 हॅट्रिक आपण पाहिल्या भारतीय संघाच्या माध्यमातून. मोहम्मद सामी ज्याने विश्वचषक मध्ये हॅट्रिक घेतली, जसप्रीत बुमराह ज्याने टेस्ट क्रिकेट मध्ये हॅट्रिक घेतली, त्यानंतर दीपक चहरला तुम्ही पाहिलं ज्यांनी T20 सामन्यामध्ये हॅट्रिक पूर्ण केली. 3 गोलंदाज भारतीय संघाचे ज्यांनी 2019 मध्ये हॅट्रिक पूर्ण केल्या. इथे मात्र हलक्या त्यांचे डॉ घेऊन काढतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक खूप वेगाने येत आहेत. एकदा पूर्ण होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. करणने थोडासा वेळ घेतला आणि बघाच इथे 3 धावा वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. एक एक धाव खूप महत्वाची असते क्रिकेटमध्ये. 3 ने धावसंख्या पुढे सरकेल. धब्बलका धाव लागतात त्या. 36. 28 धावांची अजूनही गरज आहे. 13 चेंडू 28 धावांची अजूनही गरज आहे. जिथे 2 धावा होत्या तिथे 3 धावा मिळाल्या. 13 चेंडू 28 धावांची गरज आहे. तेरा चेंडू 28 धावांची गरज. इथे मात्र वेगवान चेंडू आणि 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा झाल्यात त्या 36. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडू मध्ये 28 धावांची गरज आहे. मात्र काही सन्मान आमच्या व्यासपीठावरती आहेत. विठ्ठल केने साहेब उपस्थित, त्यांचा इथे सत्कार केला जाईल. मी विद्यमान नगरसेवक दया गायकवाड साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते विठ्ठल केने साहेबांचा सत्कार करायचा आहे.
राही उभा पाठीशी आमच्या राही गौरी पाड्यात गाजा बाजा यायचे विठ्ठल केले साहेब. धन्यवाद. त्यानंतर वसंत म्हात्रे सुद्धा व्यासपीठ आमच्या उपस्थित आहेत. मी भगवान म्हात्रे यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते वसंत म्हात्रे यांचा सत्कार करायचा आहे. तर भगवान म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते सन्मान केले होते. त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती तुळशीराम म्हात्रे साहेब सुद्धा उपस्थित आहेत. तुळशीराम म्हात्रे साहेब यायचे, त्यांचे सत्कार करूया आपण. तुळशीराम म्हात्रे यांचे सत्कार करतील भगवान म्हात्रे. तुळशीराम म्हात्रे साहेबांचा सत्कार करायचा आहे. धन्यवाद डीजे. 12 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. 14ची सरासरी आता राखायची आहे. आणि 4थं षटक घेऊन येतोय गोलंदाज वैभव बेडेकर. टिनू बेडेकरच्या माध्यमातून अंडर क्रिकेटची एक चांगली स्पर्धा तुम्ही पाहता दिवा येते. इथे वेगवान चेंडू होता आणि फलंदाज बाद होईल. अजून एक धक्का मैदानामध्ये दातिवली संघाला आणि समीकरण बदलतोय. 11 चेंडू आणि 28 धावांची गरज. सोबत खूप चांगले असतात वडोलीचे, एक चांगले ऑपरेटर आहेत. लक्षण आपण बऱ्याच वेळा पाहतो, कारण की बघा मला असं कुणाला टोचून बोलायचं नाही, मात्र डीजे ऑपरेटर करणं खूप महत्वाचं असतं. आपलं लक्ष त्यावेळी मैदानात असणं खूप गरजेचं आहे. अजून एक डॉट चेंडू. काळ असंच झालं मकर संक्रांत चषकमध्ये, ज्यावेळी योगेश पाटील 44 धावून होते, त्यांनी षटकार मारला होता, मात्र डीजे मास्टरने डीजे लावला, त्यामुळे तो डेड चेंडू झाला आणि योगेश पाटीलचं अर्धशतक झालं नसतं. मात्र त्यांनी चांगला खेळ केला, त्याचा अर्धशतक झाला दुसऱ्या 2 चेंडूमध्ये. मात्र जर अर्धशतक झालं नसतं तर मात्र पंचांवरती खापर फुटले जातात बऱ्याच वेळा. त्यामुळे पंचही सारखे सांगतायत डीजे मास्टरला की तुमचं लक्ष असू द्या. 10 चेंडू 28 धावांची गरज आहे. इथे मात्र लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत. एकदा पूर्ण, दुसऱ्या धावेची प्रयत्न आणि फलंदाज बाद. आकर्षण संघाचे 7 गडी बाद झाले होते. तिथे चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक जज करतायत आणि झेल ड्रॉप. आता मात्र फलंदाज सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचलेत. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका मॅच.
सूरज म्हात्रे होते आणि सोपा झेल सूरज म्हात्रेने सोडलाय. 7 चेंडू आणि 25 धावांची गरज. सूरज म्हात्रेची मला वाटतं पहिली स्पर्धा आहे आणि थोडस त्यांच्यावरती दबाव दिसतोय आणि दबावाखाली तुम्ही जर क्रिकेट खेळले तर तुमचा खेळ चांगला होणार नाही, लक्षात घ्या. नेहमी आम्ही सांगत असतो. 1 चेंडू बाकी आहे. 8 चेंडू माफ करा, 8 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. गोलंदाज वैभव. झेल ड्रॉप झाला अनिकेतचा. फुलटॉस चेंडू होता, भिरकावून दिलाय. नक्कीच रिव्ह्यू घेतलाय पंचाने, रिव्ह्यू घेतलाय, लक्षात घ्या, हरकत नाहीये. देईन तिरक्यात लार पाहिजे तेवढ्या देईन तिरक्यात लार डीजे नो बॉल आहे जिंकून दा तर 7 धावा मिळतील या. आणि येणारा चेंडू फ्री हिट असेल. 8 चेंडू आणि आता 18 धावांची गरज. 7 धावा मिळाल्या. वैभवचा भीमर चेंडू होता. हाईट फॅक्टर पंचांनी चेक केलं तिसऱ्या पंचांनी. 8 चेंडू आणि 18 धावांची गरज. येणारा चेंडू फ्री हिट असेल आणि फ्री हिट वर चेंडू वरती फलंदाज फक्त रोशन धावचीत बाद होऊ शकतो, झेलबाद नाही. षटकार आहे. 8 चेंडू आणि 18 धावांची गरज. येणारा चेंडू फ्री हिट असेल, नो बॉल. नक्कीच पंचांनी रिव्ह्यू घेतलाच होता. मॅच खूप टफ आहे. 8 चेंडू आणि 18 धावांची गरज. फ्री हिट चेंडू आहे, लक्षात घ्या. मोनिश फ्री हिट चेंडू आहे. नाही, मोनिशला सांगावं लागेल कारण की मोनिशला हे लक्षात नसेल. त्यांनी अपील केलं तर त्यालाही माहिती कट असेल. मात्र फ्री हिट चेंडू लक्षात घ्या. फ्री हिट चेंडू ज्यावेळी असतो तुमचं लक्ष खूप गरजेचं असतं. 7 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. मात्र 8 फलंदाज बाद झालेत, लक्षात घ्या. त्यामुळे 18 धावा कंपल्सरी करायच्या आहेत दातुली संघाला. 10व्या क्रमांकाचा फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला आहे. वैभव राईट मोर द विकेट. आता मात्र बघावं लागेल. पंचांचा इशारा देतो वाईट. 7 चेंडू आणि आता 17 धावांची गरज आहे. पडले संघाने नाणेफेकी जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते वडोली संघाला. इथे फटका चांगला आहे. चेंडू आउट ऑफ द पार्क. सरळ आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये षटकार. रितेश माळी समोर निर्माण झालाय. 6 चेंडू 11 धावांची गरज आहे. मात्र 8 फलंदाज बाद झालेत. ही खूप महत्वाची गोष्ट आहे कारण की विकेट टॉसला खूप महत्व आहे या स्पर्धेमध्ये. 6 चेंडू आणि 11 धावांची गरज. गोलंदाज ओमकार पाटील. मकर संक्रांत चषक मध्ये 1 धावेचं षटक फेकलं होतं. तोच गोलंदाज ओमकार पाटील गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय.
अनिकेत म्हात्रे मध्ये क्षमता आहे, तो मॅचला कलाटणी देऊ शकतो, मात्र तो नॉन स्ट्राईक एंडला आहे. सहा चेंडू 11 धावांची गरज. मॅच अजूनही दोन्ही संघांच्या बाजूला, एका बाजूला 8 विकेट गेले, दुसऱ्या बाजूला 11 धावा करायच्या आहेत. चांगला गोलंदाज इथे शोधावा लागेल. ओमकार पाटील आलेत गोलंदाजीसाठी. राईट मोर द विकेट. इथे मात्र एष्टिरक्षकाने चूक केली का आणि करणने इथे चूक दाखवली आणि पंचांचा इशारा होतोय बाईच्या स्वरूपात. एक धाव मिळते आणि स्ट्राईक रूट होती अनिकेत म्हात्रेकडे. 5 चेंडू आणि आता मात्र 10 धावांची गरज. कंपल्सरी 10 धावा करायच्या आहेत दातिवली संघाला. अजित पुत्रन सर तुम्ही पाहतात मेन पंचांच्या भूमिकेत, ज्याने एक काळ गाजवला टेनिस बॉल साठी. राहुल 11, मॅचलेस 11 असे संघ तुम्ही पाहिले खुल्या गटातनं. ओमकार राईट मोर द विकेट. इथे मात्र चेंडू खेळून करतोय लॉंग ऑनच्या दिशेने. एकदा पूर्ण होतोय दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. मात्र अनिकेत म्हात्रे शेवटची जोडी मैदानात आहे. 4 चेंडू आणि 9 धावांची गरज आणि शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये. आज T20चा सामना आम्हाला आठवते, भारत आणि वेस्ट इंडिज. 6 चेंडू 14 धावांची गरज होती भारतीय संघाला. शेवटची जोडी मैदानात होती. आता महेंद्रसिंग धोनीने सामना जिंकून दिला होता भारतीय संघाला. चार चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आणि खासदार चषक मध्ये आजच्या दिवसाचा जर विचार केला आपण तर सर्वच मॅचेस रफ अँड टफ झालेत. 4 चेंडू 9 धावांची गरज. ओमकार पाटील मध्ये क्षमता आहे, तो चांगली गोलंदाजी करू शकतो. बऱ्याच वेळा त्यांनी चांगली गोलंदाजी केली आहे आगासन टीम साठी. मध्ये इथून 4 चेंडू मध्ये तो 9 धावा खर्च करेल का? ओमकार राईट मोर द विकेट. फुलटॉस चेंडू होता. इथे मात्र वेगाने 2 धावा पूर्ण केल्या आहेत. 2 धावा मिळत आहेत आणि आता समीकरण आहे 3 चेंडू 7 धावा कंपल्सरी करायचे आहेत. मात्र शेवटची जोडी मैदानात आहे. केजूने वेगाने झेलवर यायला होतं, ओमकारही आले होते. मात्र कॅचेस विन द मॅचेस. झेल थोडासा कठीण होता. मात्र कठीण झेल तुम्हाला पकडावे लागतात जेव्हा संघ अडचणीत असतो. 3 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. 1 चेंडू 5 धावा सकाळी साजनने बनवले आहेत उमरली संघाच्या विरुद्ध. इथे 3 चेंडू मध्ये 7 धावा करायच्या आहेत. मात्र आता शेवटची जोडी मैदानात आहे, हे विसरून चालणार नाहीये. इथून एखादा विकेट गेला तर मॅच गमवावी लागेल दातिवली संघाला. मात्र इथून षटकार जरी आला तरी 1 धाव 2 चेंडू मध्ये शेवटला बनवावी लागेल. इथे मात्र कव्हरच्या दिशेच्या डॉक्यूमध्ये एकदा पूर्ण होतो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्या. काय मॅच मैदानामध्ये सुरू आहे. 2 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. कंपल्सरी 5 धावा करायच्या आहेत. सकाळी बनवल्यात, मी मगाशी उल्लेख केला वडवली संघाने. इथे अनिकेत म्हात्रे बनवेल का? येणारा चेंडू 2 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. अनिकेत म्हात्रेच्या बॅट मधनं आतापर्यंत षटकार आलाय 1 आणि इथे एकच षटकार. इथून 1 चौकार आला तरी शेवटच्या चेंडू पर्यंत मॅच जाईल. इथून षटकार आला तर मॅच फिनिश होईल. ओमकार राईट मोर द विकेट. इथे मात्र फुल टॉस आणि मॅच फिनिश. मॅच जिंकले जय हनुमान दातिवली संघाने. हार्ड लक आगासन संघ. अनिकेत म्हात्रेने या मॅचला कलाटणी दिली, कारण आम्ही उल्लेख केला होता अनिकेत म्हात्रे एक चांगला फलंदाज आहे आणि ज्याने बऱ्याचशा मॅचेस दातिवली संघाला जिंकून दिल्यात आणि तोच ठरला या सामन्याचा सामनावीर. अनिकेत म्हात्रे सामनावीर.